Welcome to the journey of success through simplest and target-oriented approach. Like, subscribe, share, target with Professor P's positive way. नमस्कार विद्यार्थी मित्रो, एमपीएससी स्पर्धा परीक्षा या सेक्शन्समध्ये या सदरामध्ये ऑनलाईन फॉर्म भरत असताना किंवा एमपीएससीच्या संदर्भात काही तांत्रिक गोष्टींची माहिती घेत असताना जो आरक्षण हा विषय आहे आणि आरक्षणापलीकडे आता हॉरिझॉन्टल आरक्षण किंवा समांतर आरक्षण या विषयावर विद्यार्थ्यांमध्ये किंवा त्या संबंधित असणाऱ्या प्राध्यापक लोकांशी ही चर्चा होत असते. तर समांतर आरक्षण आणि आरक्षण यामध्ये काही फरक आहे का? महाराष्ट्रामध्ये ज्या काही शिक्षण संस्था आहेत किंवा ज्या काही गव्हर्नमेंटचे जॉब आहेत त्यामध्ये समांतर आरक्षणाचा कितपर्यंत फरक पडतो किंवा समांतर आरक्षणाविषयी आपल्याला ही माहिती असणं का गरजेचं आहे आणि या संदर्भातील गव्हर्नमेंटचे काही GR आहेत का आणि या समांतर आरक्षण ही गोष्ट चेंजेबल आहे की परमनंट आहे, या सर्वांचा अभ्यास आपल्याला या सदरामध्ये करायचा आहे. विद्यार्थी मित्रो, हा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर 4 पद्धतीने तुम्ही मला अप्रिसिएशन करू शकाल. 1, या व्हिडिओला लाईक करून, 2, हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करून, 3, टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करून आणि 4, भविष्यामध्ये असे अनेक व्हिडिओ बनविण्यासाठी मला तुमच्या मोटिवेशन आणि सहकार्याची गरज आहे. या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पेटीएम नंबरवर आपण एक व्हॉलंटरी डोनेटर व्हावं ही एक इच्छा आणि आकांक्षा. लेट्स टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम विथ प्रोफेसर बीज पॉझिटिव्ह वे. महाराष्ट्रातील आरक्षणाचा विचार करत असताना आज अगदी 12वी झाल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला शिक्षण संस्थेमध्ये ऍडमिशन घेत असताना आरक्षण या नामवलीशी किंवा या शब्दाशी किंवा या मेथडशी आपण अगदी जवळचे परिचित होतो. त्याच पद्धतीने ज्यावेळेस आपण एमपीएससीचा फॉर्म भरतो त्यावेळेस देखील आपल्याला जे काही प्रिस्क्राईब आरक्षण दिलेलं आहे त्या गोष्टींची आपल्याला पूर्णपणे कल्पना असते. परंतु या प्रवर्ग निहाय आरक्षणाच्या संदर्भात अगदी अनुसूचित जाती जर म्हटलं, SCs आहेत, त्याच्यामध्ये नंतर अनुसूचित जमातीमध्ये ST आपण त्याला लॉंग फॉर्म मध्ये म्हटलं जातं, OBC आपण त्याला इतर मागासवर्गीय असं म्हटलं जातं, किंवा जो काही विशेष मागासवर्ग आहे ज्याला आपण स्पेशल बॅकवर्ड क्लास असं म्हटलं जातं, SBC म्हटलं जातं, जे काही BJ आहेत किंवा विमुक्त जातीज आहेत त्याला इंग्लिशमध्ये आपण विमुक्त जाती, त्यामध्ये गट A आहेत, त्याबरोबर भटक्या जमाती आहेत त्यामध्ये आपल्याला B दिसतोय, त्यानंतर C आहे किंवा क्लास 1D, अशा काही गोष्टी आपण नेहमी फॉर्म भरत असताना किंवा ऑनलाईन ॲप्लिकेशनचं जाहिरात पाहत असताना आपल्या या गोष्टींची नमूद होतो. त्याचबरोबर सध्या SEBC ज्याला सोशल आणि एज्युकेशन बॅकवर्ड क्लास असं म्हटलं जातं. तर साधारणपणे हे आपल्याला घटनेनं दिलेलं समाजातील काही विशिष्ट घटकांमध्ये एक दिलेलं प्रावधान आहे जी आपल्या डेमोक्रेसीचं किंवा आपल्या एकूण प्रणालीचं, राज्यव्यवस्थेचं आपण एक वैशिष्ट्य म्हणून त्याकडे पाहू शकतो. तर हे आरक्षण आपल्याला इथे दिलेलं असताना या ठिकाणी आपल्याला कुठेही समांतर आरक्षण हा शब्द दिसत नाही. मग विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा संभ्रम निर्माण होतो की या आरक्षणामध्ये समांतर हा शब्द दिसत नाही. हे आरक्षण आणि समांतर आरक्षण आणि कशाच्या संदर्भात याचा उल्लेख केला जातो हे उदाहरणाच्या दाखल आपल्याला जर पाहायचं जर असेल तर पहिल्यांदा आपल्याला हे आरक्षण समजणं गरजेचं आहे. सपोज जर 100% विद्यार्थी किंवा 100 वॅकन्सी जर असेल तर वॅकन्सी या पद्धतीने हे डिव्हाइड केले जातील. म्हणजे 100 विद्यार्थ्यांपैकी 13 विद्यार्थी हे पर्टिक्युलर अनुसूचित जातीतून असतील. जर 19% जर मेन्शन केलं असेल तर 19% विद्यार्थी हे पर्टिक्युलर आपण ज्याला अदर बॅकवर्ड क्लासमधून मेन्शन केले जातात त्या व्यतिरिक्त असते. याही व्यतिरिक्त आरक्षण ही थिंग चेंजेबल आहे. म्हणजे आपल्याला 100 वॅकन्सीमध्ये त्या वॅकन्सीमध्ये जात किंवा प्रवर्ग निहाय ती वॅकन्सी कशी असेल हे जे काही आपण क्लासिफिकेशन करतो किंवा जे काही ॲडमध्ये आपल्याला क्लासिफिकेशन या संदर्भात दिसतं हे आरक्षण म्हणजेच याला आपण उभ्या पद्धतीने जर आपण जर व्यवस्थित जर विचार जर केला तर याला आपण व्हर्टिकल आरक्षण असं म्हटलं जातं किंवा व्हर्टिकल रिझर्वेशन असं म्हटलं जातं. म्हणजे जे आपल्याला पहिल्यांदा लेमॅनच्या भाषेमध्ये समजूया त्याला आपण व्हर्टिकल रिझर्वेशन असं म्हटलं जातं. आता या व्हर्टिकल रिझर्वेशन्समध्ये देखील जे काही नवीन प्रावधान्स आहे की इकॉनॉमिकल विकर सेक्शनसाठी सध्या 10% देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर आत्ताच्या घटनेनुसार आपल्याकडे अनाथ व्यक्तींसाठी देखील आपल्याला काही समांतर आरक्षण देण्यात आलेलं आहे. ते काय आहे आपण नेक्स्ट स्लाइड्सवर पाहूया. परंतु
स्लाइड्सवर जाण्या अगोदर आपल्याला ही गोष्ट असणं गरजेचं आहे. जसं शैक्षणिक संस्थेमध्ये ॲडमिशन घेताना आरक्षणाचा विचार करण्यात येतो किंवा आरक्षणातले प्रावधान आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. जरी ती तांत्रिक गोष्ट असेल तरी महाराष्ट्र लोकसेवा आयोग ज्या क्लास ए किंवा राजपत्रित अधिकारी, अराजपत्रित अधिकारी, ब त्याचबरोबर अधिकाऱ्यांची जी काही निवड करते, त्यासाठी परीक्षा घेतल्या जातात. त्या परीक्षेमध्ये ज्या काही व्हॅकन्सी दरवर्षी डिक्लेअर केल्या जातात, त्या व्हॅकन्सीमध्ये देखील आरक्षण आणि आरक्षणाला अनुसरून असलेले किंवा महाराष्ट्र राज्याच्या संदर्भातील जे काही आपण असं म्हणूया की लेगल स्टॅचर्स आहे, लेगल स्टॅचर्सनुसार या आरक्षणाच्या जागा भरल्या जातात. मुद्दाम हा एक मी तुम्हाला 2020ची राज्यसेवा पूर्व परीक्षेचे ज्यावेळेस ॲडव्हर्टाइजमेंट येते, त्या ॲडव्हर्टाइजमेंटचा एक संदर्भ दिलेला आहे, जो तुम्ही सर्वजण पाहतात किंवा जे विद्यार्थी नवीन असेल त्यांनाही तुम्हाला या ठिकाणी लक्षात येऊन जाईल. तर हा संदर्भ जर पाहिला तर या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं जे काही अधिकारी भरले जातात त्या ठिकाणी हे महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहे. आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग काय म्हणतोय की महाराष्ट्रातील जे शासनाचे जे विविध विभाग आहे त्या अंतर्गत किंवा त्या प्रवर्गाअंतर्गत किंवा सहवर्गाअंतर्गत एकूण आपल्याला 200 पदं भरायची आहेत. आणि ही 200 पदं भरण्यासाठी अकॉर्डिंग टू दी कॉन्स्टिट्यूशन किंवा कॉन्स्टिट्यूशनने ज्या ज्या प्रवर्गासाठी जे काही प्रिस्क्राईब आरक्षणाचं पर्सेंटेज दिलेलं आहे त्यासाठी आम्ही लिगल बाइंडिंग आहोत. आणि या 200 जागांमध्ये या ठिकाणी केवळ मी उदाहरणादाखल तुम्हाला राज्य सरकारने सांगितलं की आम्हाला सहकार आयुक्त किंवा सहकार राज्यकरामध्ये केवळ 10च पद आहे. मग 10 पदाचं जे काही आरक्षण कसं दिलेलं आहे तर त्या नियमानुसार अनुसूचित जाती समाजासाठी इतक्या जागा असतील, अनुसूचित जमातीसाठी इतक्या जागा असतील, किंवा आपण म्हणूया भटक्या जमाती ड साठी इतक्या जागा असतील, किंवा टोटल जो काही ओपन कॅटेगरी आहे ओपन कॅटेगरीसाठी 5 जागा असतील. हे आपल्याला या ठिकाणी मेन्शन्स केलेलं दिसतं आणि इट इज व्हेरी कंपल्सरी. हा जर पहिला कॉलम जर पाहिला तर आपला कंपल्सरी दिसतो, पण त्यानंतर आपल्याला हा खालचा कॉलम जो काही दिसतोय तुम्हाला प्रत्येक वर्गाच्या खाली, प्रत्येक प्रवर्गाच्या खाली हॉरिझॉन्टली आपल्याला मेन्शन्स केलेला दिसतो. तर थोडक्यात या स्लाइडवरून आपल्याला ही गोष्ट असणं गरजेचं आहे की प्रत्येक वर्गाच्या अंतर्गत पुन्हा जो काही उपवर्ग देण्यात येतो. या ठिकाणी जरी तुम्हाला सर्वसाधारण महिला दिसत असेल तर या खाली आपलं खेळाडू वर्ग असणार आहे, या खाली आपल्याला अनाथ वर्ग असणार आहे. थोडक्यात हा जो प्रत्येक वर्टिकल वर्गाच्या खाली जो काही उपवर्ग दिला जातो त्या ठिकाणी समांतर आरक्षण असतं, हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावं लागेल. आणखीन आपण ब्रॉडली ही टर्म्स काही उदाहरणाच्या सहाय्याने समजून घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येत जाईल. जसं मी तुम्हाला मेन्शन्स केलं की ऍड आल्यानंतर ज्या पद्धतीनं हे तुम्हाला दिसतंय की एससी साठी एवढ्या जागा असतील 200 पैकी, ओबीसी साठी एवढ्या जागा असतील, किंवा एसईबीसी साठी एवढ्या जागा असतील, हे जे काही तुम्हाला घटनेने नमूद केलेलं जे काही कंपार्टमेंट दिसतंय, जे काही व्हर्टिकल कंपार्टमेंट दिसतं त्यालाच आपण एक उभं आरक्षण असं म्हटलं जातं. आणि परत एससीच्या अंतर्गत जसं मी मागच्या स्लाइड्समध्ये मेन्शन केलं, आपल्याला परत महिलांसाठी काही जागा असणार आहे, किंवा परत आपल्याला खेळाडूंसाठी काही जागा राखीव असणार आहे, परत आपल्याला काही अनाथांसाठी काही जागा राखीव असणार आहे. म्हणजे प्रत्येक प्रवर्गाच्या अंतर्गत जे काही आपल्याला हे हॉरिझॉन्टल आरक्षण दिसतंय त्यालाच आपण समांतर आरक्षण असं म्हटलं जातं. म्हणजे एमपीएससीची ऍड आल्यानंतर पहिलं जे काही आपल्याला आरक्षण दिसतंय ते व्हर्टिकल आरक्षण दिसेल, आणि दुसरं प्रत्येक प्रवर्गाच्या अंतर्गत पुन्हा आपल्याला जे काही आरक्षण दिसणार आहे त्या आरक्षणामध्ये आपण त्याला आडवं आरक्षण किंवा समांतर आरक्षण असं म्हटलं जातं. तोच संदर्भ मी तुम्हाला या ठिकाणी दिला. म्हणजे जागा भरल्यानंतर हे जे काही नायब तहसीलदारासाठी 73 जागा आहे, 73 जागांची विभागणी ही मागच्या स्लाइडमध्ये ज्या पद्धतीने दाखवलं 13%, 19%, 7%, 2%, 2.5% याला अनुसरून ही विभागणी केलेली आहे की या जमातीमधून या जातीमधून एवढे अधिकारी हे नायब तहसीलदार म्हणून निवडले जातील किंवा हे लिगली एमपीएससी साठी बाइंडिंग असेल. हे जे काही आरक्षण झालं त्या आरक्षणाला आपण उभं आरक्षण किंवा वर्टिकल आरक्षण असं म्हटलं जातं. आणि याच्याच अनुसरणाच्या पद्धतीने हे उभं आरक्षण झालं 8 जागांसाठी, पण या 8 जागा परत कशा डिवाइड केल्या जातील तर त्याच वर्गातील महिलांसाठी 2 जागा असणार आहे, त्याच प्रवर्गातील किंवा वर्गातील जातीसाठी खेळाडूंसाठी 1 जागा असणार. हे जे काही आपल्याला आडवं आरक्षण दिसतं त्यालाच आपण समांतर आरक्षण असं म्हटलं जातं. किंवा थोडक्यात आपण आरक्षणातील आरक्षण हे आरक्षण आहे, या आरक्षणाअंतर्गत जे काही आरक्षण आहे त्या आरक्षणालाच आपण समांतर आरक्षण असं म्हटलं जातं. होपफुली मला वाटतं तुमच्या ही गोष्ट लक्षात आली असेल, कारण महिलांना आपण म्हटलं जातं 30% आरक्षणचं आहे,
खेळाडूंना आपण म्हणतो की 3% आरक्षण आहे. त्याचबरोबर अपंगांनाही आपण म्हणतो की 3% आरक्षण आहे. पण अपंगांचा या ठिकाणी आपल्याला उल्लेख दिसत नाही. मग अपंगांचं आरक्षण नक्की कशामध्ये येतंय? हा जो काही आपण दिव्यांगांचं आरक्षण या नावाचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे, तुम्हाला आपल्या टार्गेट कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या चेकलिस्टमध्ये दिसेल, प्लेलिस्टमध्ये दिसेल. तो जर पाहिला तर तुम्हाला दिव्यांगांसाठी आरक्षण हा सेपरेटली कन्सेप्ट या ठिकाणी लक्षात येऊन जाईल. थोडक्यात महिलांसाठी 30% आरक्षण किंवा खेळाडूंसाठी 3% आरक्षण हे व्हर्टिकल आरक्षण नाही, तर त्याला आपण हॉरिझॉन्टल आरक्षण असं नमूद केलं जातं. मुद्दाम जे काही मी स्टेटमेंट तुम्हाला दिलेलं आहे, इट इज नॉट अ वेग स्टेटमेंट, इट इज नॉट अ रॅन्डम स्टेटमेंट. या हॉरिझॉन्टल आरक्षणच्या संदर्भामध्ये शासन जो काही GR फॉलो करतो, तो GR हा 1990चा अनुसरून आहे. परत मी रिपीट करतो, हा 1999चा आहे. जवळजवळ 20 वर्षानंतर किंवा 30 वर्षानंतर त्याच्यामध्ये चेंजेस अपेक्षित असतात किंवा चेंजेस झालेले आहे. तर विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की जे काही चेंजेस 2014 मध्ये 2018 मध्ये झालेले आहेत, त्यानुसार विद्यार्थ्यांनी मार्गक्रमण करणं किंवा त्याविषयी माहिती घेणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. मुद्दा मी समांतर हॉरिझॉन्टल आरक्षण काय आहे अधिक समजून सांगण्यासाठी या GR मध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुमच्याशी नमूद करतोय. आता पहिली गोष्ट या ठिकाणी जरी मी तुम्हाला सांगितलं की जे काही भरती आहे, जी काही शासनाची भरती आहे आरक्षणासाठी, हे मागासवर्गीयांसाठी आरक्षण लागू केलं जातं. त्यातलं व्हर्टिकल रिझर्वेशन, याला दुसरा शब्द आपण इथे मेन्शन्स केलेला आहे. इट इज ऑल्सो नोन ॲज द सोशल रिझर्वेशन. तर हा सोशल रिझर्वेशन जो काही तुम्हाला कन्सेप्ट दिसतो, अगदी क्लिअरली मेन्शन्स केलेला आहे. दिस इज नोन ॲज अ सोशल रिझर्वेशन, आणि यालाच आपण व्हर्टिकल रिझर्वेशनही असं म्हटलं जातं. आणि त्या अंतर्गत, रिझर्वेशनच्या अंतर्गत जर काही स्पेशल रिझर्वेशन जर असेल, तर त्या स्पेशल रिझर्वेशनला आपण आपल्या भाषेमध्ये नाव देतोय एक आडवं आरक्षण, किंवा त्याला सायंटिफिक भाषेमध्ये नाव दिलं जातं हॉरिझॉन्टल आरक्षण. आता या आरक्षणच्या संदर्भातील हे जे काही आरक्षण तुमच्या साईडवर दिसतंय, हे तुम्हाला दिसतंय व्हर्टिकल. हे झालं आपलं समांतरच्या अगोदरचं आरक्षण, ज्याला आपण सोशल रिझर्वेशन असं म्हटलं जातं. त्यानंतर याच्या अंतर्गत जे काही आरक्षण आपल्याला दिसणार आहे, या अंतर्गत महिला, खेळाडू, अनाथांसाठी काही जागा असतील अनुसूचित जातीमध्ये किंवा भटक्या जमातीमध्ये, परत महिला खेळाडूंसाठी जे काही महिलांसाठी 30%, खेळाडूंसाठी 3%, अनाथांसाठी 1% जे काही आरक्षण आहे, हा जो काही तुम्हाला नेक्स्ट स्लाइड्समध्ये जो काही प्रकार दिसतोय, हा आपल्याला या ठिकाणी हॉरिझॉन्टल रिझर्वेशनचा नमूद केलेला आहे. आणि हा GR घेतलेला आहे, त्यामुळे दिस इज व्हेरी ऑथेंटिक माहिती आपल्याकडे असेल. आणि जसं मी तुमच्याशी नमूद केलं की हे हॉरिझॉन्टल आरक्षण आणि ते आरक्षण देण्याची कार्यपद्धती कुठल्या कुठल्या ठिकाणी इम्प्लिमेंट केली जाते, हे GR मध्ये अगदी स्पष्ट मेन्शन्स केलेले आहे. त्या संदर्भातील मार्गदर्शन सूचना जे शासकीय, निमशासकीय मंडळं आहेत किंवा जी काही महामंडळं आहेत, नगरपालिका आहेत, महानगरपालिका आहेत, जिल्हा परिषद आहे किंवा शासकीय अनुदान प्राप्त संस्था असतील, विद्यापीठ असतील, सहकारी संस्था असतील किंवा इतर शासकीय उपक्रम असतील, यांनी हे उभं आरक्षणाबरोबर जे काही तुम्हाला उभं आरक्षण या ठिकाणी मागच्या स्लाइड्समध्ये मी दिलेलं आहे, तेच आरक्षण या ठिकाणी मेन्शन्स केलेलं आहे. त्या आरक्षणाबरोबर तुम्हाला इट इज व्हेरी कंपल्सरी विथ द हेल्प ऑफ दिस GR की जरी जे काही हे नगरपालिका, महानगरपालिका, MPSC संस्था ज्या काही ॲड काढतात किंवा शिक्षण संस्था ज्या काही आरक्षणाला धरून ॲड निघाल्या जातात, तर त्यांनी पहिल्यांदा उभं आरक्षण मेन्शन करणं गरजेचं आहे, आणि त्याच्या खाली आपल्याला हॉरिझॉन्टल आरक्षण नमूद करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. हा GR आपल्याला या पद्धतीने मार्गक्रमण करतो. अजून एक समांतर आरक्षणासंदर्भातील एक एक्सक्लुजन आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला मेन्शन्स केलं की आपल्याला महिलांसाठी हॉरिझॉन्टल आरक्षण 30% आहे, जे मी तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला अगदी बारकाईने या ठिकाणी तुम्हाला दिसून येतं. त्याचबरोबर अपंगांसाठी 3% आहे, आणि प्रबलग्रस्त किंवा भूकंपग्रस्त असतील किंवा माजी सैनिकांसाठी समांतर आरक्षण आहे. परंतु जे काही माजी सैनिकांसाठी जे काही समांतर आरक्षण तुम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे, ते तुम्हाला लक्षात येईल फक्त ज्या सर्व्हिसेस किंवा सेवा गट क आणि गट D मध्ये येतात, त्यासाठीच माजी सैनिकांना समांतर आरक्षण आहे. बाकी माजी सैनिकांसाठी समांतर आरक्षण न ठेवता त्यांना वयामध्ये कन्सेशन दिलेलं आहे. म्हणजे माजी सैनिकांमध्ये जर ते
त्या ग्रुपचे असेल, माजी सैनिक म्हणून ते पात्र जर असतील किंवा त्यांनी जी पात्रता प्राप्त केली असेल, तर त्यांना या आरक्षणाच्या आधारे वयोमर्यादांमध्ये रिलॅक्सेशन दिलं जातं. म्हणजे वयाच्या 43 वर्ष वयापर्यंत माजी सैनिक ही MPSCची परीक्षा देऊ शकतात. परंतु गट क आणि ड साठी जर त्यांनी जर अर्ज केला असेल, तर डेफिनेटली दे आर द इलिजिबल फॉर दी आपल्या समांतर आरक्षणासाठी ते इलिजिबल असतील. हा मुद्दा आपल्याला या ठिकाणी समजणं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. नंतर हे आरक्षण, समांतर आणि जनरल आरक्षण कुणाला इम्प्लिमेंट केलं जातं, त्या अगोदर आपल्याला ही गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे की मागच्या स्लाइड्समध्ये किंवा मागच्या व्हिडिओमध्ये जो काही आपला MPSCचा व्हिडिओ क्रमांक जर तुम्ही आरक्षणाचा किंवा आपण 1 नंबरचा जर व्हिडिओ जर पाहिला, तर तुम्हाला MPSC साधारणपणे 4 पद्धतीची स्पर्धा परीक्षा घेते. एक आहे स्पर्धा परीक्षा, दुसरी आहे आपण त्याला डायरेक्ट स्पर्धा परीक्षा असं म्हटलं जातं, नंतर डिपार्टमेंटल परीक्षा आहे किंवा विभागीय परीक्षा आहे, आणि नंतर इथे लिमिटेड आपण त्याला डिपार्टमेंटल परीक्षा म्हटलं. यापैकी केवळ जी काही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत त्याला स्पर्धा परीक्षा असं म्हटलं जातं. त्याच स्पर्धा परीक्षेमध्ये हे समांतर आरक्षण किंवा हॉरिझॉन्टल आरक्षण हे गणलं जातं आणि त्याला मान्य होऊन दिलं जातं. आणि हे समांतर आरक्षण जे 30% असेल, तर ते सामाजिक आरक्षणावर एक्स्ट्रा काउंट करू नये असा या GRचा संदर्भ आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावा लागेल. दुसरं, या समांतर आरक्षणाला जे काही दुसरं नाव मेन्शन केलं जातं की दिस समांतर आरक्षणाला आपण एक कप्पीकृत असं म्हटलं जातं. म्हणजे हा एक कप्पा तुम्हाला दिसतोय, दिस इज अ वर्टिकल आरक्षण, ज्याला सोशल रिझर्वेशन काही ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि या वर्टिकल रिझर्वेशनचे परत तुम्हाला हे कप्पे दिसत आहेत. म्हणजे हा एक कप्पा आहे त्यातील ओपन कॅटेगरीसाठी किंवा सर्व लोकांसाठी, किंवा त्यातील परत हा दुसरा कप्पा दिसतोय तुम्हाला, आडवा कप्पा दिसतोय. म्हणून या आरक्षणाला आपण कंपार्टमेंटलायझेशन किंवा कंपार्टमेंटलायझेशन रिझर्वेशनही असं म्हटलं जातं. हा संदर्भ तुम्ही जर या ठिकाणी जर लक्षात घेतला, तर तुमच्या हा इझिली लक्षात येऊन जाईल की याला आपण कंपार्टमेंटल आरक्षण असं का नमूद करतो. हा एक संदर्भ आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावा लागेल. आणि सर्वात महत्त्वाचं, या आरक्षणामध्ये ही गोष्ट आपल्याला नमूद केलेली दिसते की हे जे काही उभं आरक्षण आपल्याला दिसतंय, प्रत्येक कॅटेगरी वाईज आपल्याला उभं आरक्षण दिसतंय, तर हे उभं आरक्षण फॉलो करत असताना की ज्यावेळेस सामाजिक आरक्षण दिलं जातंय, त्यावेळेस सामाजिक आरक्षण हे एका कंपार्टमेंटमधून दुसऱ्या कंपार्टमेंटला देऊ शकत नाही. म्हणजे थोडक्यात याचा संदर्भ असा की हे जे काही सामाजिक आरक्षण यामध्ये महिलांना आणि अनाथांना दिलेलं आहे, खेळाडूंना दिलेलं आहे. जर या जागा, यातल्या वॅकन्सी जर फिलअप झाल्या नाही, तर बाकीच्या कंपार्टमेंटमधून त्या जागा भरल्या जाऊ नयेत किंवा त्यातील जे काही सर्वसाधारण ग्रुप असेल त्यातूनच या जागा भरल्या जाव्यात. हा त्यातील कंपार्टमेंट टू कंपार्टमेंट आरक्षण आहे, असा आपण अर्थ या ठिकाणी आपण समजून घेऊ शकतो. आता या सरळ सेवा भरती करत असताना ह्या GRनी काही टप्पे सांगितलेले आहेत, आणि हे टप्पे ज्या ठिकाणी सरकारी अधिकाऱ्यांची भरती केली जाते, मे बी MPSC असू शकेल, मे बी नगरपालिका असू शकेल, किंवा नगर परिषदा असू शकेल, महानगरपालिका असू शकेल, किंवा गव्हर्नमेंट मान्यताप्राप्त ज्या काही संस्था असतील, विद्यापीठं असतील किंवा सहकारी संस्था असतील, त्यांनी या पद्धतीने ही गोष्ट फॉलो करणं गरजेचं आहे. प्रथम टप्पा काय दिला? पहिलं, त्या आरक्षणातील उमेदवारांची जे काही समांतर आरक्षण दिलेलं आहे, जर त्या समांतर आरक्षणाचे जर त्यांना पर्याप्त उमेदवार मिळाले तर कुठलाही प्रश्न येत नाही. परंतु समजा महिलांसाठी 30% आरक्षण समांतर दिलं जातं, त्यातील 5 वॅकन्सी आहेत आणि केवळ 4च महिलांच्या वॅकन्सी जर फिलअप झाल्या असेल, तर एक वॅकन्सी कशी भरली जावी? तर एक वॅकन्सी जी काही राहिलेली आहे सामाजिक आरक्षणाच्या अंतर्गत, तर ती वॅकन्सी भरण्याकरता त्याच प्रवर्गातील जे काही सर्वसाधारण उमेदवार आहेत त्यांना पहिला प्रेफरन्स द्यावा असं नमूद केलेलं आहे. हा पहिला टप्पा त्यांनी नमूद केला. दुसरा टप्पा काय सांगितला जातो की त्यानंतरच्या टप्प्यामध्ये प्रत्येक सामाजिक आरक्षणातील जे काही प्रवर्ग आहेत, त्या प्रवर्गाच्या अंतर्गत जे काही सामाजिक आरक्षणाचे उमेदवार आहेत त्यांच्या याद्या तयार करा, आणि या यादीतील जे उमेदवार प्रथम टप्प्यानुसार जर अधिकारी जर झाले असेल किंवा त्यांना जर पर्याप्त जागा मिळाली असेल, तर त्यांचा या ठिकाणी या यादीतून त्यांना विचार न करता बाकीच्या लोकांना त्या ठिकाणी त्या सामाजिक आरक्षणातील जे काही उमेदवार आहेत त्यांना नमूद करावं दुसऱ्या टप्प्यामध्ये. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये जे काही ब टप्प्यानुसार किंवा ब नुसार ज्या विद्यार्थ्यांना सामाजिक आरक्षण मिळालेलं आहे किंवा जे विद्यार्थ्यांना अ मध्ये मिळालेला आहे, त्यानुसार तिसरा टप्पा हा फॉलो करण्यात यावा, हे असं स्पष्ट निर्देश आपल्याला
कार्यपद्धती ही समांतर आरक्षणाच्या संदर्भात दिलेली आहे. परंतु सर्वात महत्त्वाचा मुद्दा हे अ टप्पा असेल किंवा ब टप्पा असेल किंवा पहिला दुसरा टप्पा असेल, हे काही करत असताना सामाजिक आरक्षण हे प्रवर्गाच्या अंतर्गत असावं, हा या GR चा मेन उद्देश आहे. हे आपण या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. आणि जसं मी मेन्शन्स केलं, हे कुठल्या ठिकाणी इम्प्लिमेंट करावं त्याही गोष्टी आपल्याला मेन्शन्स केलेल्या आहेत. परंतु विद्यार्थी मित्रांनो, हे सामाजिक आरक्षण पाहत असताना आपल्याला ही गोष्ट नमूद करणं गरजेचं आहे की 2014 मध्ये किंवा 2018 मध्ये हेही मी तुम्हाला नमूद केलेलं आहे. हा का जो निर्गमित केलेला जो काही शासन आदेश आहे त्यानुसार त्यामध्ये काही चेंजेस या अपेक्षित असतात. माझ्या या व्हिडिओच्या अंतर्गत मला सामाजिक आरक्षण आणि समांतर आरक्षण यामध्ये काय फरक आहे, समांतर आरक्षण काय आहे, कसं हे नमूद केलं जातं आणि त्याविषयी आपल्याला माहिती असणं का गरजेचं आहे हे मी सांगण्याचा प्रयत्न केला. सारांश रूपाने आपल्याला महिलांसाठी 30%, जे काही खेळाडू आहेत त्यांच्यासाठी 3% आणि जे काही अनाथ व्यक्ती आहे रिसेंटली गव्हर्नमेंटने हे जे काही ॲडिशन्स केलं त्यांच्यासाठी 1% या हॉरिझॉन्टल आरक्षणाची आपण म्हणूया तरतूद आहे. त्यातील होणारे चेंज आपण आपल्या लेवलनी किंवा जे काही नोटिफिकेशन्स येतात किंवा निर्गमित केले जातात त्यानुसार रिसेंटली किंवा चालू घडामोडीच्या पद्धतीने ही गोष्ट लक्षात घ्यावी असं मला वाटतं. तर मला वाटतं समांतर आरक्षण काय आहे हे विद्यार्थ्यांना या ठिकाणी अगदी क्लिअरली समजलं असेल आणि ते समजून घेणं ही आज काळाची गरज आहे. Thank you for watching Target with Professor Peace Positive Way. We request you to be a voluntary donator to become our prime and pride motivator.